नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम अंडर व्हेरियस हेड्स. म्हणजे ऑल हेड्स जे आहेत ते एकाच सेशनमध्ये आपण एक्झाम्पल सोबत पाहणार आहोत. जे विद्यार्थी येणाऱ्या महाराष्ट्र सेटसाठी कॉमर्स पेपर 2 मधून तयारी करत आहेत त्यांच्यासाठी कंप्लीट कोर्स ऑफ कॉमर्स आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स, कंप्लीट सिलेबस नोट्स मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये, त्यासोबत फुल सिलेबस मॉक टेस्ट, PYQs विथ एक्सप्लेनेशन, मॅरेथॉन सेशन सुद्धा यामध्ये असणार आहेत आणि 4000 पेक्षा जास्त MCQ सिरीज तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही हा कोर्स आज जॉईन कराल तर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो कम्प्लिटली फ्री मिळणार आहे. जॉईन करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे या नंबरवरती. अदरवाईज तुम्ही ॲप वरून सुद्धा जॉईन करू शकता. प्ले स्टोअरवरती ग्लोबल ऑनलाईन ॲप इन्स्टॉल करायचं आहे. मोबाईलमध्ये ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये तुम्हाला MS सेट पेपर 2 कॉमर्स सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जो कंटेंट आहे, ओव्हरऑल कंटेंट तुमच्यासाठी अनलॉक होऊन जाईल. पण तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू जर करायचं असेल तर ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ऑलराईट. माहिती पाहिजे. आता एक्झाम्पल बघा. पहिला एक्झाम्पल आहे. एका व्यक्तीची, समजा की माझीच, ठीक आहे, नेहाल. नेहालची बेसिक सॅलरी आहे 8 लाख रुपये. त्याला HRA मिळतो 2,40,000. बोनस आहे 1 लाख रुपयाचा आणि प्रोफेशनल टॅक्स आहे 2,500चा. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, ग्रॉस सॅलरी म्हणजे ज्याच्यात कसलंही डिडक्शन नाही ते कन्सिडर करून घ्यायचंय, कॅल्क्युलेट करून घ्यायचंय. आता ग्रॉस सॅलरी मध्ये आपल्याला हे सर्व काय करायला लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. जसं की 8,000 बेसिक सॅलरी आहे, 2,40,000 HRA आहे, बोनस आहे 1 लाखाचा आणि प्रोफेशनल टॅक्स मध्ये नाही येणार, हे 11,40,000 आपलं ग्रॉस सॅलरी झाली. ठीक आहे. आता त्याच्यामधून आपल्याला काय करावं लागेल, स्टँडर्ड डिडक्शन काढावं लागेल 50,000. ठीक आहे. 11,40,000 मधून 50,000 आपल्याला बाजू काढावे लागतील. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामधून परत 2,500 जो प्रोफेशनल टॅक्स आहे तो सुद्धा मायनस करावा लागेल. आलं लक्षात? तर स्टँडर्ड डिडक्शन आणि प्रोफेशनल टॅक्स हे दोन डिडक्ट केल्यानंतर आपल्याला टॅक्सेबल सॅलरी जी आहे ती मिळते 10,87,500. हे काय आहे, हे पूर्णपणे आपल्याला कर पात्र आहे. आता 10 लाख म्हटलं की आपण कालचा टॅक्स स्लॅब पाहिला होता, है ना. 10 लाखापर्यंत किती टक्के आपल्याला टॅक्स द्यावा लागतो हे तुम्ही लास्टच्या सेशन मध्ये जाऊन टॅक्स स्लॅब्स पाहून मला सांगा. आता 10,87,000 आहे तर त्यावर किती टॅक्स आपल्याला भरावा लागेल टॅक्स स्लॅब नुसार, नवीन आणि जुनं दोन्ही सांगा मला. ठीक आहे. पुढे बघा, एक्झाम्पल, दुसरा एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी आपण घेतलेला आहे, है ना. यामध्ये आता दुसरं कोणाचं तर घेऊया. समजा फॉर एक्झाम्पल कुणाल आहे. ठीक आहे. कुणालची बेसिक सॅलरी आहे 8 लाख रुपये. ठीक आहे. कुणालची बेसिक सॅलरी किती आहे, 8 लाख रुपये त्याला बेसिक सॅलरी मिळते. हाऊस रेंट अलाउन्स त्याला मिळतो 3 लाख रुपये. ठीक आहे. HRA मिळतोय 3 लाख रुपये. अदर अलाउन्सेस मध्ये त्याला 1 लाख रुपये मिळून जातात सगळे मिक्स करून. त्यानंतर बोनस जो आहे तो 50,000 पर्यंत आहे. आलं लक्षात. रेंट जो आहे, पेड रेंट आहे तो आहे 2,40,000 आणि प्रोफेशनल टॅक्स आहे 2,500 रुपये. ठीक आहे. आता सर्वात पहिलं काय करायचं आपल्याला, सर्वात पहिलं तर काढून घ्यायचं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट. बरोबर. मग ग्रॉस प्रॉफिट मध्ये आपल्याला ऍड करावं लागेल बेसिक सॅलरी 8 लाख. ठीक आहे. प्लस HRA 3 लाख, अदर अलाउन्सेस 1 लाख आणि बोनस 50,000. 8 लाख 3 लाख म्हणजे किती झाले, 11 लाख आणि एक 12 लाख आणि 50,000. 12,50,000 हे तुमचं काय झालं, टोटल सॅलरी, टोटल ग्रॉस सॅलरी किती, 12,50,000. आलं लक्षात. आता या ग्रॉस सॅलरीवरून आपल्याला काय करायला लागेल, काही डिडक्शन्स करावे लागतील. ठीक आहे. आता HRA एक्झेम्पशन्स, मिनिमम ऑफ ऍक्च्युअल HRA किती आहे, 3 लाख रुपये. ठीक आहे. 50% ऑफ बेसिक सॅलरी फॉर मेट्रो सिटीज 4 लाख. ठीक आहे. रेंट किती पे केलेला आहे, रेंट पेड 10% ऑफ बेसिक सॅलरी. ठीक आहे. म्हणजे 2,40,000 मायनस 80,000 तर उरली किती, 1,60,000. तर HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स याच्यामध्ये एक्झेप्शन, याच्यामध्ये मुक्तता किती मिळाली, 1,60,000. ठीक आहे. त्यानंतर टॅक्सेबल अलाउन्सेस बघा. HRA टॅक्सेबल 3 लाख मायनस 1,60,000 जे की एक्झेम्पशन आहे.
ठीक आहे, 1,40,000 झाले आणि अदर अलाउन्सेस 1,00,000 ते की फुल्ली टॅक्सेबल आहे. आलं लक्षात. त्यानंतर डिडक्शन्स आता करूया बघा. डिडक्शन मध्ये स्टँडर्ड डिडक्शन 50,000 झालं. त्यानंतर आपलं प्रोफेशनल टॅक्स 2,500. हे दोन डिडक्शन झाले की टोटल डिडक्शन किती व्हायला पाहिजे? 52,000 आपल्याला 52,500 टोटल डिडक्शन व्हायला पाहिजे. ठीक आहे. मग आता टॅक्सेबल इन्कम किती होता आपण पाहिलेला आहे? 12,50,000. त्यामधून एचआरए जो आहे तो एक्झेम्प्टेड एचआरए 1,60,000 आहे. ठीक आहे. तो 12,50,000 मधून 1,60,000 मायनस केला. परत त्यामधून डिडक्शन्स करायचे, स्टँडर्ड डिडक्शन आणि प्रोफेशनल टॅक्स म्हणजे 52,500. तर टोटल टॅक्सेबल सॅलरी किती असणार मग? 10,37,500. समजलं का? तर आपल्याला सुरुवातीलाच पाहावं लागतं, की सुरुवातीलाच आपण आता लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलं, की अलाउन्सेस कुठले असतात, टॅक्सेबल अलाउन्सेस कुठले असतात, है ना? डिडक्शन्स कसे करायचे, डिडक्शन्स कुठले आहेत, एक्झेम्प्टेड कुठले आहेत हे बघायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला करायचं आहे टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट करायचं. एकदा टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट झालं, की मग टॅक्स स्लॅबनुसार आपल्याला त्या रकमेवरती किती टॅक्स द्यावा लागतो हे आपल्याला कळतं. ठीक आहे. त्यामुळे टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट करणं खूप गरजेचं आहे. आलं लक्षात? आय होप तुम्हाला कळालं असेल की इन्कम फ्रॉम सॅलरी जर असेल त्याच्यातून तर कसं आपल्याला करायचं आहे, कसं टॅक्स आपल्याला काढायचं आहे, टॅक्सेबल इन्कम कसं काढायचं आहे. ठीक आहे. आलं लक्षात? तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये. पहिला एक्झाम्पल घेणार आहोत आपण सेल ऑफ इममुवेबल प्रॉपर्टीचा. जी इममुवेबल प्रॉपर्टी आहे, जे फिक्स्ड प्रॉपर्टी आहे, त्याच्या सेलमधून जो आपल्याला इन्कम मिळतो, गेन मिळतो, त्यावरती त्या माध्यमातून आपण कसं टॅक्सेबल इन्कम काढायचं आहे ते पाहूया. ठीक आहे. एक्झाम्पल 1, इट इज ऑन सेल ऑफ इममुवेबल प्रॉपर्टी. बघा, त्यामध्ये सेल प्राइस दिलेला आहे, किती आहे? 50 लाख. ब्रोकरेज 1,00,000चा आहे. परचेस प्राइस 5 वर्षाच्या आधी म्हणजे 5 वर्षानंतर ते 50ला विकलेली आपण, परंतु आपण विकत घेतली होती 30 लाखाला. बरोबर ना? 20 लाख नफा दिसतोय आपल्याला इथे, है ना? आता कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स CII 5 इयर्स अगो 280 होता आणि करंट इयर 348. ठीक आहे. पुढे बघा आता कॅल्क्युलेशन कसं करायचं. पहिला तर इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती होतं? 30 लाख. ॲक्विजिशन कॉस्ट किती होता? 30 लाख होता. बरोबर. इंटू काय करायचं आपल्याला? हा जो कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स जो आहे तो आपल्याला यातून काय करायचा आहे? त्याला इंटू करायचा आहे. 348 डिवाइड बाय 280 आपल्याला मिळून जाईल 37,28,571. हे काय आहे? टोटल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. राईट. आता यातून आपल्याला काय काढायचं? नेट LTCG, नेट लॉंग टर्म कॅपिटल गेन. ठीक आहे. आता FVC मायनस ब्रोकरेज मायनस इंडेक्स्ड कॉस्ट, हा आपल्याला फॉर्म्युला बघायला आपण बघितलं होतं फर्स्ट पेजवरती, फर्स्ट स्लाइडवरती. तसंच आपल्याला करायचं आहे. नेट LTCG किती आहे? सेल प्राइस FVC 50 लाख. ठीक आहे. त्यानंतर ब्रोकरेज 1,00,000चं मायनस केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जो काही इंडेक्स्ड कॉस्ट आहे तो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, तो मिळाला आपल्याला 37,28,571. ठीक आहे. मग 50 लाखामधून हे दोन खर्च जेव्हा आपण वजा करतो तेव्हा आपल्याला टोटल नेट जी इन्कम आहे ती मिळते, ती म्हणजे 11,71,429. ठीक आहे. आता या रकमेवरती टॅक्स ट्रीटमेंट कशी केली जाणार? तर LTCG टॅक्स ॲट 20% आफ्टर इंडेक्सेशन. या रकमेवरती आपल्याला 20% जो आहे तो टॅक्स लागणार. ठीक आहे. हा टॅक्सेबल इन्कम आपला असणार. आलं लक्षात? सेम आपण जसं फॉर्म्युला बघितला सुरुवातीला, है ना, कसं टॅक्सेबल इन्कम काढायचं त्याच पद्धतीने आपण काढलेलं आहे, परंतु यामध्ये जो इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इक्विजिशन आहे त्याला आपण कॅल्क्युलेट करून घेतलंय. ठीक आहे. कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स आपल्याला दिलेला आहे त्याच्यावर. आलं लक्षात? पुढे दुसरा बघा, छोटासाच आहे, सोपा आहे, काही याच्यामध्ये अवघड नाहीये. सेकंड एक्झाम्पल आहे सेल ऑफ शेअर्स.
जर तुम्ही शेअर्स विक्री केलेले असतील तर त्याचं एक्झाम्पल आपण कसं घेणार बघा. सेल प्राइस दिलेली आहे 1,20,000, परचेस प्राइस 90,000 आणि होल्डिंग पिरियड किती आहे 6 महिन्याचा. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करायचं आहे STC ची. ठीक आहे. 1,20,000 आहे आपल्याला सेल प्राइस मिळालेली आहे, मायनस 90,000 आहे ना परचेस प्राइस आपल्याला मिळाली, 30,000 आपल्याला काय मिळालं टोटल नफा मिळालेला आहे. याच्यामध्ये काही एक अवघड नाही आहे ना, सोपी पद्धत आहे. याच्यामध्ये जास्त इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. जितकी इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल आहे तितक्यामधून आपण काढलेलं आहे. आता 30,000 जे आहे याच्यावरती टॅक्स ट्रीटमेंट कशी होणार. STCG जे आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑन इक्विटी शेअर्स टॅक्स ॲट 15% इफ STT पेड. ठीक आहे. लक्षात. जर सेल ऑफ शेअर्स असेल तर त्यामध्ये आपल्याला जास्त काही नसतं. आपल्याला जो काही नफा मिळतो, जे काही आपल्याला एक्स्ट्रा प्रॉफिट झालेला आहे आपल्या सेल्समधून, शेअर्सच्या सेल्समधून, त्या नफ्यावरती आपल्याला 15% टॅक्सेबल लागतं. ठीक आहे, शॉर्ट टर्म कॅपिटल गेनसाठी. पुढे बघा आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. आणखीन काही एक्झाम्पल आहेत. सेल ऑफ रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल तर. ठीक आहे. सेल ऑफ रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल तर आपल्याला कसं टॅक्सेबल इन्कम काढायचं ते पाहूया. डिटेल्स दिलेले आहेत. पहिलं सेल्सची प्राइस दिलेली आहे. सेल्स किती झालेला आहे 80 लाखाचं सेल झालेलं आहे. बघा तुम्ही बघू शकताय 80 लाखापर्यंतचं सेल झालेलं आहे. ठीक आहे. समजा रमेश जो आहे, रमेश नावाचा एक व्यक्ती आहे, रमेशला काय झालेलं आहे 80 लाखाचं त्यांनी काय केलेलं आहे प्रॉपर्टी सेल केली 80 लाख रुपयाला. त्यावरती त्याला ब्रोकरेज द्यावा लागला 1.5 लाख रुपये. रमेशला 1.5 लाख रुपये ब्रोकरेज द्यावा लागला है ना मधल्या माणसाला. परचेस प्राइस किती होती 50 लाख. 10 वर्षाआधी त्यांनी घेतलेली होती 50 लाखाला एक प्रॉपर्टी. त्यांनी आता ती 80 लाखाला विकलेली आहे. ठीक आहे. कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स दिलेला आहे. इयर ऑफ परचेस 10 years ago है ना 200, करंट इयर 348. राईट. आता तुम्हाला एक कन्फ्युजन असेल की कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स जो असतो त्यामध्ये ॲक्च्युली हे इम्पॅक्ट असतो, इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट असतो जेव्हा आपल्या ॲसेटवरती किंवा आपल्या ॲसेटच्या कॉस्टवरती इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट किती पद्धतीने किंवा किती लेवलपर्यंत झालेला आहे है ना, त्यासाठी हा कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स असतो. आलं लक्षात. आपल्या भारतामध्ये त्याला प्रायमरीली काय म्हणतात त्याला कॅल्क्युलेट केलं जातं. ठीक आहे. लॉंग टर्म कॅपिटल गेन्सचं टॅक्स काढण्यासाठी किंवा त्यावरती टॅक्सेबल इन्कम काढण्यासाठी. आलं लक्षात. सो दिस इज द टॅक्सेबल इन्कम. तर यामध्ये इन्फ्लेशन कॉस्ट आपल्याला काढावी लागते की कशा प्रकारे इम्पॅक्ट आपल्या कॉस्टवरती, ॲसेटच्या कॉस्टवरती पडलेला आहे इन्फ्लेशनमुळे, त्याचं हे काढलेलं असतं. आता कॅल्क्युलेशन करूया. या दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपण कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करूया. सर्वात आधी आपल्याला कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन काढणं गरजेचं आहे है ना. त्यामध्ये इन्फ्लेशन कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स आपल्याला दिलेला आहे. 50 लाख आपली जी कॉस्ट आहे ती होती 10 वर्ष आधी, म्हणजे परचेस केलेली कॉस्ट होती 50 लाख रुपये इंटू इन्फ्लेशन कॉस्ट जो आहे तो आपल्याला करावा लागतो 348 डिवाइड बाय 200. ठीक आहे. मग आपल्याला मिळून जातं 87 लाख रुपये. काय आहे हे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. राईट. त्यानंतर बघा नेट LTCG जे आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन ते आपल्याला काढायचं. आता सेल प्राइस ब्रोकरेज इंडेक्स कॉस्ट हे आपला फॉर्म्युला. 80 लाख रुपये आपण सेल केलं होतं. 80 लाखाला रमेशने ती प्रॉपर्टी जी आहे ती विकून टाकलेली आहे आणि 1.5 लाख त्यावरती ब्रोकरेज खर्च आलेला आहे आणि 87 लाख रुपये जी आहे ती काय आहे त्याची काय म्हणतात त्याला इंडेक्स कॉस्ट. ठीक आहे. त्यानुसार आपण जर पाहिलं तर कॉस्ट जी आहे ही सेल प्राइसपेक्षा अत्यंत जास्त आहे. त्यामुळे हे निगेटिव्ह जाणार है ना. यामध्ये कॅपिटल गेन नसून यामध्ये कॅपिटल लॉस झालेला आहे. किती लॉस झालेला 8,50,000. आता यावरती टॅक्सेबल ट्रीटमेंट काय होते. सिन्स देर इज कॅपिटल लॉस इट कॅन बी कॅरीड फॉरवर्ड टू सेट ऑफ अगेन्स्ट फ्युचर LTCG फॉर अप टू 8 years. ठीक आहे. अशा पद्धतीने याच्यावरती टॅक्सेबल काय म्हणतात त्याला इम्पॅक्ट जो आहे टॅक्सचा कॅपिटल लॉस वरती अशा पद्धतीने होतो. ठीक आहे. आणखीन बघूया आपण आता एक्झाम्पल्स. पुढचा एक्झाम्पल आहे सेल ऑफ गोल्ड. म्हणजे जर तुम्ही सोनं विकलेलं असेल तर त्यातून कसं मिळणार आपल्याला, सॉरी त्याचं टॅक्सेबल इन्कम आपण कसं काढायचं. बरोबर. सेल प्राइस दिलेली आहे 10 लाख रुपये. परचेस प्राइस आहे 5 लाख 5 वर्षापर्यंत
आणि कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स ही आहे जे आहे 280 आणि 348 असा. ठीक आहे, म्हणजे करंट इयर 348 आहे आणि परचेस केल्याच्या वेळेस किती होता, 280 होता है ना. तर इम्पॅक्ट झालेला आहे सेल कॉस्ट वरती किती, 348 पर्यंत, बरोबर ना. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, 348 डिवायडेड बाय परचेस इयर ला किती होतं इन्फ्लेशन ते, तेव्हा आपल्याला मिळून जातं, काय मिळून जातं, इंडेक्स कॉस्ट मिळून जातो. ठीक आहे, बघा इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन एकतर 5 लाख रुपये तुमचं काय आहे, परचेस प्राइस आहे, बरोबर, इंटू 348 डिवायडेड बाय 280, बरोबर. सो तुम्हाला जो ॲक्विजिशन इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आहे तो मिळून जातो 6,21,429, बरोबर. मग आता आपण काढूया नेट लॉंग टर्म कॅपिटल गेन. सेल्स दिलेला आहे, इंडेक्स कॉस्ट दिलेला आहे, यामध्ये ब्रोकरेज वगैरे काही नसतं, बरोबर ना. सेल प्राइस किती होती, 10 लाख रुपये होती आणि त्यामधून आपल्याला 6,21,429 इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन मायनस करायचं, आपल्याला मिळून जातं 3,77,571. आता यावरती टॅक्स ट्रीटमेंट कशी होते है ना. LTCG लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स ॲट 20% आफ्टर इंडेक्सेशन. ठीक आहे, पेएबल इन्कम किती आहे, 3,78,571 इंटू 20% किती होतं, 75,714. ठीक आहे, त्यामध्ये सेस ऍड होणार, 75,714 वरती 4% म्हणजे 3,028 है ना. मग टोटल टॅक्स करायचं, या दोन्हीला ऍड करायचं आहे, 75,714 प्लस 3,028 म्हणजे टोटल टॅक्स 78,742. ठीक आहे, म्हणजेच बघा तुम्ही जर गोल्ड घेतलेला असेल है ना 10 लाखाला, त्यामध्ये तुम्ही ते विकलं है ना आणि त्यातून प्रॉफिट तुम्हाला मिळालेला आहे है ना, किती, 3,78,571 है ना. त्यामधला टॅक्स जो आहे इतका तुम्हाला टॅक्स त्यावरती लागणार, असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, समजलं. पुढे आहे सेल ऑफ इक्विटी शेअर्स. ठीक आहे, हे एकदा बघूया आता परत एकदा. सेल प्राइस दिलेला आहे 1.5 लाख, परचेस प्राइस 80,000, होल्डिंग पिरियड 14 महिने आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स STT पेड, ते पे केलेलं आहे, मग अशा आपण पाहिलं होतं नाही का. ठीक आहे, आता यामधून बघूया, यातून कॅल्क्युलेट कसं करायचं, सोपं आहे. इक्विटी शेअर्सचं जर आलं तर सोप्यात सोपं आहे, माहिती आहे का. LTCG किती आहे, 1,50,000 रुपये आपण सेल प्राइस आहे, मायनस 80,000 आपलं परचेस प्राइस आहे, 70,000 रुपये तुम्हाला कळलं है ना. सोपं आहे, याच्यात काही नाही, एवढंच आहे फक्त. त्यावरती टॅक्स काय म्हणतात त्याला, ट्रीटमेंट कशी असणार, लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन इक्विटी शेअर्स अबव 1 लाख इज टॅक्सेबल ॲट 10%. ठीक आहे, विदाउट इंडेक्सेशन सिन्स 70,000 है ना and greater than 1 lakh no tax is payable, right. 70,000 हे 1 लाखापेक्षा काय कमी आहे है ना, आणि 1 लाखाच्या वर आपल्याला 10% द्यावा लागतो. म्हणून 70,000 असल्यामुळे आपला जो लॉंग टर्म जो गेन आहे तो 70,000 असल्यामुळे आपल्याला टॅक्स त्यावरती काहीच लागणार नाही. आलं लक्षात, असा त्याचा अर्थ आहे. समजलं इथपर्यंत. प्रत्येक प्रॉपर्टी, लेट आउट प्रॉपर्टी, डीम्ड ओनरशिप, ठीक आहे, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत, प्रॅक्टिकल तिन्हीचं बघणार आहोत. सर्वप्रथम आपण जे प्रॅक्टिकल बघणार आहोत ते बघणार आहोत लेट आउट प्रॉपर्टीचं. ठीक आहे, अशा प्रकारे डेटा आपल्याला दिलेला असतो, त्या डेटावरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असतं, टोटल टॅक्सेबल इन्कम काढायचं असतं. ठीक आहे, काय काय दिलेलं आहे, म्युनिसिपल व्हॅल्यू दिलेली आहे, फेअर रेंट दिलेला आहे, स्टँडर्ड दिलेला आहे, ऍक्च्युअल दिलेला आहे, म्युनिसिपल टॅक्स जे पेड केलेले आहेत ते दिले, इंटरेस्ट ऑन होम लोन ते सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, बरोबर. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, सर्वप्रथम काय काढायचं आहे, GAV काढायचं आहे. GAV कसला असा पाहिजे, एक्सपेक्टेड रेंट आणि ऍक्च्युअल रेंट ह्यामधून आपल्याला काढायचं, बरोबर. आता एक्सपेक्टेड रेंट जो आहे है ना, तो म्युनिसिपल, बरोबर, आणि जो फेअर रेंट आहे त्याच्यापेक्षा जास्त आणि स्टँडर्ड पेक्षा कमी असला पाहिजे. ठीक आहे, आता म्युनिसिपल किती आहे, 3 लाख, फेअर किती आहे, 3.5, आणि स्टँडर्ड किती आहे, 3,20,000, बरोबर ना. आता 3,50,000 हे काय आहे, फेअर रेंट आहे, परंतु स्टँडर्ड पेक्षा जास्त असला पाहिजे का, नाही. त्यामुळे आपण कुठलं घेणार, हायर कुठला आहे, मग यामध्ये सगळ्यात जास्त 3,20,000, त्यामुळे एक्सपेक्टेड आपण कुठला घेणार, 3,20,000. समजलं का, आय होप तुम्हाला समजलं असेल, मी परत एकदा सांगतो.
या ठिकाणी एक्सपेक्टेड रेंट आपण जेव्हा घेतो त्यामध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागतं स्टँडर्ड, म्युनिसिपल आणि फेअर ॲक्च्युअल, बरोबर. त्यामध्ये जो हायर आहे तो घ्यावा लागतो, बट स्टँडर्ड रेंटपेक्षा तो हायर नसला पाहिजे, कमी असला पाहिजे. आलं लक्षात? आता इथे जर 3,10,000 ठीक आहे इथे असतं आणि 3,20,000 जर असतं, ठीक आहे, तर आपण 3,10,000च घेतलं असतं. कारण का आपल्याला स्टँडर्ड रेंटपेक्षा कमी घ्यायचा आहे, जास्त घ्यायचा नाही. 3,20,000 घेतलं काय तुमचं एक्सपेक्टेड रेंट. ठीक आहे. त्यानंतर कम्पेअर एक्सपेक्टेड रेंट विथ ऍक्च्युअल रेंट, बरोबर. त्यामधला कुठला घ्यायचा जो मॅक्झिमम आहे तो घ्यायचा. आता 3,20,000 आहे आपला, बरोबर ना. एक्सपेक्टेड रेंट आपण काढलेला आहे 3,20,000 आणि ऍक्च्युअल रेंट जो इथं दिलेला आहे, बरोबर ना, तो आहे 3,00,000. तर यामध्ये जास्त कुठला आहे 3,20,000. आलं लक्षात? 3,20,000 आहे, बरोबर. तर कंपॅरिझन इथं काहीच नाही, इथेही सेम आहे, इथेही सेम आहे, त्यामुळे आपण 3,20,000 क्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू घेतलेलं आहे, बरोबर ना. 3,20,000 आपण काय केलेलं आहे घेतलेलं आहे. ठीक आहे. हे आपलं मिळालं जीएव्ही, आपल्याला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे यामधून म्युनिसिपल टॅक्सेस पेड जे आहेत ते काय करायचे मायनस करायचे आहेत, बरोबर ना. आता जीएव्ही आहे 3,20,000 आणि म्युनिसिपल टॅक्सेस या ठिकाणी बघा कुठे आहे, हा या ठिकाणी 30,000, बरोबर ना. मग 30,000 यातून मायनस केले 2,90,000 रुपये आपल्याला काय मिळाले. दिस इज व्हॉट, दिस इज NAV, नेट अॅन्युअल व्हॅल्यू. आता नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधून स्टँडर्ड डिडक्शन्स आणि होम लोन हे जर कट केलं तर आपल्याला काय मिळणार, टॅक्सेबल इन्कम मिळणार. आता स्टँडर्ड डिडक्शन 30% असतं नेट अॅन्युअल व्हॅल्यूच्या. नेट अॅन्युअल व्हॅल्यू किती आहे 2,90,000. त्याच्यात 30% काढलं तर 87,000 रुपये आपल्याला काय होतं स्टँडर्ड डिडक्शन होऊन जातं. ठीक आहे. आणि इंटरेस्ट ऑन होम लोन तो तर दिलेलाच आहे आपल्याला 1,00,000 रुपये, तो पण दिलेला आहे 1,00,000 रुपये, बरोबर. हे दोन्ही आपल्याला मिळाले. ठीक आहे, की आपल्याला काय मिळून जातं स्टँडर्ड डिडक्शन जर केले एनएव्ही मधून आपण जेव्हा 87,000 रुपये मायनस करू तेव्हा आपल्याला मिळतं काय मिळतं टॅक्सेबल इन्कम मिळतं. आलं लक्षात? बघा 2,90,000 आपला एनएव्ही आहे आणि त्यामधून आता इथं दोन्ही एकत्र करा. ठीक आहे, 1,87,000 केले तरी चालेल. म्हणजे काय स्टँडर्ड डिडक्शनचं टोटल हे 1,00,000 आणि हे 87,000. 1,87,000 जर मायनस केलं तर उरतात किती 1,03,000. तर आपलं 1,03,000 टोटल टॅक्सेबल इन्कम होऊन जाईल. आलं लक्षात? सोप्या भाषेत मी सांगितलेलं आहे. समजलं का तुम्हाला? परत एकदा समजावून सांगतो कसं आहे. जीएव्ही काढावं लागतं अगोदर. जीएव्ही मध्ये आपल्याला कसं काढायचं आहे की पहिले एक्सपेक्टेड रेंट ऍक्च्युअल रेंट आपल्याला माहिती पाहिजे. एक्सपेक्टेड रेंट आपण कसं काढणार की म्युनिसिपल रेंट, ठीक आहे, म्युनिसिपल व्हॅल्यू, त्यानंतर फेअर रेंट आणि स्टँडर्ड यामधला जो मॅक्झिमम आहे, पण स्टँडर्ड रेंट पेक्षा तो कमी असला पाहिजे. ठीक आहे. 3,00,000, 3,50,000 आणि 3,20,000 आपलं काय आहे तिन्हीचा व्हॅल्यू आहे. त्यामध्ये सगळ्यात मॅक्झिमम जो आहे तो कुठला आहे, तो तर आहे आपला फेअर रेंटचा, बट तो स्टँडर्ड पेक्षा जास्त होत आहे, त्यामुळे स्टँडर्ड पेक्षा कमी घ्यायचं आपल्याला. स्टँडर्ड पेक्षा कमी असलेली सगळ्यात मॅक्झिमम व्हॅल्यू कुठली आहे, हायर व्हॅल्यू, ती आहे 3,20,000, बरोबर. ती आपण घेतलेली आहे 3,20,000, बरोबर. एकदा खोडतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसून जाईल ते. ठीक आहे, 3,20,000 आपण घेतलेली आहे. त्यानंतर याला कंपॅरिझन करायचं आहे है ना. ऍक्च्युअल रेंट काढण्यासाठी ऍक्च्युअल रेंट आपल्याला दिलेला आहे 3,00,000 रुपये, बरोबर ना. मग 3,20,000 आणि 3,00,000 यामध्ये मॅक्झिमम कुठला आहे 3,20,000 तो आपण घेतलेला आहे. हे दोन्ही सिमिलर आहेत. ठीक आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला काही वेगळं घ्यायचं नाही. 3,20,000 आपला जीएव्ही असणार. आता आपल्याला काढायचं एनएव्ही. एनएव्ही कसं काढणार, जीएव्ही मायनस म्युनिसिपल टॅक्स जे की पेड आहेत. ठीक आहे, 3,20,000 जीएव्ही मायनस 30,000 जो की दिलेला आहे इथे, तो मायनस केला 2,90,000 आपल्याला काय मिळाले एनएव्ही, नेट अॅन्युअल व्हॅल्यू. नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधून स्टँडर्ड डिडक्शन जर आपण केले सेक्शन 24 च्या अंतर्गत तर आपल्याला मिळून जाईल टॅक्सेबल इन्कम. ठीक आहे. आता स्टँडर्ड डिडक्शन मध्ये पहिलं तर आपल्याला 30% काढावं लागतं एनएव्हीच्या. एनएव्ही आहे 2,90,000. 2,90,000च्या 30% काढलं तर 87,000 रुपये आपल्याला मिळतं स्टँडर्ड डिडक्शन. त्यानंतर इंटरेस्ट ऑन होम लोन असेल तर तो आपल्याला काय करायचं त्यात ऍड करायचंय. ठीक आहे, 1,00,000 रुपये दिलेला आहे आपल्याला. टोटल डिडक्शन्स आहेत 1,87,000 रुपये. ठीक आहे. आपला एनएव्ही जो आहे तो आहे 2,90,000. त्यातून 1,87,000 मायनस केलं
ठीक आहे. तर आपल्याला मिळून जातं 1,03,000 रुपये. तर 1,03,000 रुपये आपला असेल टोटल टॅक्सेबल इन्कम. आलं लक्षात? समजलं? आता सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे आहे सेकंड एक्झाम्पल, तो आहे सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीचा. त्यामध्ये डेटा दिलेला आहे फक्त म्युनिसिपल टॅक्सेस आणि इंटरेस्ट ऑन होम लोन. ठीक आहे. म्युनिसिपल टॅक्सेस पेड आणि इंटरेस्ट ऑन होम लोन एवढंच दिलेलं आहे. बरोबर. आता आपल्याला जीएव्ही साठी काय लागणार आहे? ठीक आहे. जीएव्ही फॉर सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी तो तर 0 असणार. ठीक आहे. कारण तो कसा असणार आहे, लेट आउट प्रॉपर्टी नाहीये, त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला ते बाकीचे जे गोष्टी आहेत म्युनिसिपल वगैरे ते तर आपल्याला मिळणार नाही, जीएव्ही मिळणार नाही. ठीक आहे. लेस म्युनिसिपल टॅक्सेस पेड. ठीक आहे. यामध्ये ऍप्लिकेबल नाही. बरोबर ना, कारण आपल्याला त्या सगळ्या डेटा यातून मिळणारच नाही. लेट आउट प्रॉपर्टीमध्ये मिळतो, सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीमध्ये तो नसेल. डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 त्यामध्ये आपल्याला हे तर दिलेलं आहे. ठीक आहे. इंटरेस्ट ऑन होम लोन दिलेला आहे 2 लाख रुपये. ठीक आहे. इफ कन्स्ट्रक्शन कम्प्लिटेड विदिन 5 इयर्स असेल तर 2 लाख रुपये त्याचं मॅक्झिमम डिडक्शन आहे. एनईव्ही काय आपला? एनईव्ही तर काहीच नाहीये, त्यामुळे 0 मायनस 2 लाख इज इक्वल टू मायनस 2 लाख. बरोबर ना. हे एक्स्ट्रा आलेलं आहे, याचं काय कामाचं नाही तर. ठीक आहे. 0 मायनस 2 लाख केलं तर आपल्याला ऑब्व्हियसली मायनस 2 लाख मध्ये मिळणार आहे, तर तो लॉसच असणार आहे आपला. बरोबर ना. बरोबर. कारण लेट आउट प्रॉपर्टीमध्ये आपल्याला डेटा मिळवण्यासाठी कंप्लीट झालेलं पाहिजे सगळं, त्यामुळे त्यानंतरच आपण त्याला काय, सॉरी, सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीमध्ये कंप्लीट झालेलं पाहिजे त्याचं सगळं, तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतात. ठीक आहे. पुढचं आहे डीम्ड लेट आउट प्रॉपर्टी. ठीक आहे. डीम्ड लेट आउट प्रॉपर्टीमध्ये आपल्याला सगळं दिलेलं आहे. आता यातून बघा, जीएव्ही काढायचा अगोदर आपल्याला, त्यासाठी आपल्याला म्युनिसिपल व्हॅल्यू फेअर स्टँडर्ड दिलेला आहे, म्युनिसिपल टॅक्स पेड आणि इंटरेस्ट ऑन होम लोन ते सुद्धा दिलेलं आहे. जीएव्ही काढायचं आहे, त्यासाठी एक्सपेक्टेड रेंट लागेल आपल्याला, है ना. म्युनिसिपल दिलेलं आहे, बरोबर, फेअर दिलेला आहे आणि स्टँडर्ड सुद्धा दिलेला आहे. बरोबर. मग यामध्ये आपला कुठला घेणार? 4,20,000 घेणार. 4,50,000 हे स्टँडर्ड पेक्षा जास्त होणार, त्यामुळे आपल्याला 4,20,000 ही मॅक्झिमम जी प्राइस आहे तीच घ्यावी लागणार. घेतलं. 4,20,000 घेतलं. त्यानंतर ऍक्च्युअल रेंट जो आहे तो यामध्ये डीम्ड काय म्हणतात त्याला, रेंट, ऍक्च्युअल रेंट जो आहे तो डीम्ड लेटआउट मध्ये नाही दिलेला, त्यामुळे आपण डायरेक्टली घेणार जीएव्ही किती? 4,20,000. ठीक आहे. त्यानंतर बघा, म्युनिसिपल टॅक्सेस पेड दिलेले आहेत. 4,20,000 मधून 25 मायनस केले की आपल्याला मिळतो 3,95,000. ठीक आहे. 3,95,000 आलं लक्षात? किंवा ह्याला कन्सिडर करा, हे एक्स्ट्रा आलेलं आहे फुकटच इथं, 3,95,000. ठीक आहे. डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 त्यामध्ये आपल्याला काय दिलंय? स्टँडर्ड डिडक्शन एकतर एनईव्हीच्या 30% काढायचे. आपल्याला एनईव्ही मिळालेला आहे 3,95,000, त्याच्या 30% काढलं तर आपल्याला काय मिळून जाईल? 1,18,500. बरोबर. 1,18,500 आपल्याला मिळून जाईल. त्यानंतर इंटरेस्ट ऑन होम लोन, ठीक आहे, 1.5 लाख रुपये आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. मग 1,50,000 प्लस 1,18,500 मिक्स केलं. ठीक आहे. तर 3,95,000 मधून तो मायनस करायचा आहे, आपल्याला मिळेल 1,26,500 टोटल टॅक्सेबल इन्कम. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपल्याला काढायचंय. पहिलं काय काढायचंय? आपल्याला जीएव्ही काढावं लागेल. ठीक आहे. त्यामधून आपल्याला म्युनिसिपल टॅक्सेस पेड केलेले काढावे लागतील. मग आपल्याला काय मिळेल? एनएव्ही मिळेल. ठीक आहे. एनएव्ही मधून आपल्याला डिडक्शन करायचे अंडर सेक्शन 24. ते काय काय आहेत? स्टँडर्ड डिडक्शन प्लस इंटरेस्ट. ठीक आहे. ते काढलं तर आपल्याला काय मिळून जाईल टोटल नंतर? टॅक्सेबल इन्कम. आलं लक्षात? काय मिळून जाईल? टॅक्सेबल इन्कम मिळून जाईल. एक खूप सोपं एक्झाम्पल आपण पाहूया आता. ठीक आहे. एक्झाम्पल 1 मध्ये ट्रेडिंग बिझनेस असेल तर त्याचं बघा डिटेल्स दिलेले आहेत. ठीक आहे. जसे की सेल्स आहे 50 लाख रुपये सेल्स आहे, क्लोजिंग स्टॉक आहे 10 लाख, ओपनिंग स्टॉक आहे 8 लाख.
परचेस केलेला आहे 30 लाखाचा, वेजेस 3 लाखाचे दिलेले आहेत, ऑफिस रेंट 2 लाख आहे, डेप्रिसिएशन 1 लाख आहे, इंटरेस्ट ऑन लोन 50,000 आणि पर्सनल एक्सपेन्सेस जे की डिसअलाउड असतात ते 1 लाख रुपये आहेत. ठीक आहे. आता ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सेल्समधून अगोदर सगळं ॲडिशन आणि मिनिमाइज करायचं आहे. सेल्समध्ये आपण क्लोजिंग स्टॉक ॲड करणार, त्यानंतर त्यातून ओपनिंग स्टॉक मायनस करणार आणि परचेस सुद्धा मायनस करणार. जसं की सेल्स किती आहे आपला 50,000 रुपये सेल्स आहे, 50,000 रुपये आपण सेल्स घेतला, क्लोजिंग स्टॉक आहे 10 लाख, 10 लाख आपण क्लोजिंग स्टॉक घेतला. ठीक आहे. मायनस 8 लाख रुपये ओपनिंग स्टॉक, या ओपनिंग स्टॉक आपण 8 लाख रुपये घेतला आणि मायनस 30 लाख परचेस आहे, 30 लाख परचेस मायनस केला. ठीक आहे. 50 लाख आणि 10 लाख. ठीक आहे. आणि यातून 8 लाख आणि 30 लाख मायनस केल्यानंतर आपल्याला मिळाले 22 लाख रुपये काय ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. त्यानंतर त्यामधून अलावेबल डिडक्शन्स जे आहेत, ठीक आहे, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. त्यामध्ये अलावेबल जे डिडक्शन्स आहेत त्यामध्ये वेजेस आहे, ऑफिस रेंट, डेप्रिसिएशन, इंटरेस्ट ऑन लोन हे आहे. टोटल आपलं अलावेबल डिडक्शन जे आहे ते 6,50,000 रुपये होतात, बरोबर ना. 22 लाख रुपये आपलं काय झालेलं आहे ग्रॉस इन्कम झालेला आहे. ठीक आहे. आणि त्यामधून आपल्याला 6,50,000 रुपये जे आहे ते टोटल डिडक्शन जे आहे ते मिळालेलं आहे, अलावेबल डिडक्शन. ठीक आहे. त्यानंतर ॲड बॅक डिसअलाउड एक्सपेन्सेस आहे ना, आपण जसं की स्टेप्समध्ये पाहिलं होतं, डिसअलाउड एक्सपेन्सेस जे आहे ते परत आपल्याला ॲड करावे लागतात. मग ते किती आहे 1 लाख रुपये पर्सनल एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, नेट इन्कम काढायचं आहे. मग त्यामध्ये ग्रॉस इन्कम, ठीक आहे, त्यानंतर टोटल डिडक्शन्स, राईट, आणि त्यानंतर टोटल पर्सनल एक्सपेन्सेस, डिसअलाउड एक्सपेन्सेस, राईट. मग 22 लाख मधून मायनस केलं 6,50,000 आणि त्यामध्ये 1 लाख रुपये ॲड केले तर आपल्याला नेट टॅक्सेबल इन्कम मिळालं 16,50,000 रुपये. आलं लक्षात. तर बिझनेस फ्रॉम इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन अशामध्ये आपल्याला टोटल अलावेबल एक्सपेन्सेस डिडक्ट करायचे आणि नॉन अलावेबल किंवा डिसअलावेबल एक्सपेन्सेस जे आहेत ते ॲड करायचे. ठीक आहे. तसं केल्यानंतर आपल्याला नेट टॅक्सेबल इन्कम मिळतं, ज्यावरती आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. आलं लक्षात. खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण हे एक्झाम्पल सहित पाहिलेलं आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असेल, काही याच्यामध्ये अवघड नाही. ठीक आहे. आलं लक्षात. अजून एक एक्झाम्पल पाहूया का. ठीक आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे आपण प्रोफेशनल इन्कमचं पाहूया. त्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. ग्रॉस रिसिप्ट दिलेले आहे 20 लाख, ट्रॅव्हल एक्सपेन्स दिला आहे 1.5 लाख, सॅलरी पेड 5 लाख, ऑफिस मेंटेनन्स 50,000, परचेस ऑफ ऑफिस फर्निचर 2 लाख, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 10% आहे. ठीक आहे, म्हणजे 20,000 रुपयेपर्यंत आहे. प्रोफेशनल टॅक्स पेड आहे 2,500 म्हणजे 2,500. आता आपण याच्या पूर्ण ह्या इन्फॉर्मेशनवरून आपण काय करूया, आता थोडंसं कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे. बघा, कॅल्क्युलेशनमध्ये ग्रॉस इन्कम आपल्याला काढायचं आहे, ती आहे 20 लाख रुपये. ठीक आहे. ग्रॉस रिसिट आपली 20 लाख रुपये आहे. अलावेबल डिडक्शन्समध्ये आपल्याला ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, सॅलरी पेड, ऑफिस मेंटेनन्स, डेप्रिसिएशन आणि प्रोफेशनल टॅक्स आहे. ठीक आहे. हे सर्व ॲड करून आपल्याला मिळतात 7,22,500 रुपये टोटल डिडक्शन. करेक्ट. त्यामध्ये नंतर कॅपिटल एक्सपेंडिचर जसं की परचेस ऑफ फर्निचर, ऑफिस फर्निचर, ठीक आहे, 2 लाख रुपये आहे ना. डिसअलाउड कॅपिटल इन नेचर, डेप्रिसिएशन इज अलाउड इन्स्टेड, बरोबर. म्हणजे डेप्रिसिएशन जे आहे हे अलाउड आहे ना. कॅपिटल जे आहे कॅपिटल एक्सपेंडिचर जो आहे तो डिसअलाउड असतो. ठीक आहे. बट डेप्रिसिएशन इज अलाउड आहे. म्हणजे जो 20,000 रुपये आपला डेप्रिसिएशन आहे ना, त्यावरून आपण 2 लाख रुपये आपलं ह्याचं कॅपिटल एक्सपेंडिचरचं काढलेलं आहे. 10% 20,000 म्हणजे आपलं जे कॅपिटल आहे किंवा ॲसेट जे आहे ते कितीचं असणार आहे, 2 लाख रुपयाचं असणार आहे, राईट. सो कॅपिटल एक्सपेंडिचर आपल्याला त्यामध्ये कन्सिडर करावं लागणार, बरोबर ना. मग पुढे बघा, नेट इन्कम आपल्याला काढताना 20 लाख रुपये आपण काय काढले, ग्रॉस इन्कम घेतलेला आहे ना. त्यामधून टोटल डिडक्शन्स जे आहेत ते 7,22,500 घेतलेले आहे. तर त्यामधून हे मायनस केल्यानंतर आपल्याला 12,77,500 जे आहे ते आपल्याला टोटल इन्कम, नेट टॅक्सेबल इन्कम मिळालेलं आहे. ठीक आहे. आता डेप्रिसिएशन हे बघा, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे अलाउड आहे.
बरोबर ना. परंतु हे कॅपिटल जे आहे है ना, ह्याचा जो स्वभाव आहे तो कॅपिटलचा आहे, बरोबर ना. त्यामुळे हे डिसअलाउड कन्सिडर केलं जातं, राईट. आलं लक्षात. सो त्यामुळे हे अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन आपण करतो प्रोफेशनल इन्कमचं. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ठीक आहे. इतर स्त्रोतामधून मिळणारे जे उत्पन्न आहेत, बरोबर, हे हेड्स ऑफ इन्कम मधला एक पार्ट आहे. उत्पन्न मिळवायचे 5 प्रकार आहेत. ठीक आहे. सॅलरी, त्यानंतर हाऊस प्रॉपर्टीमधून उत्पन्न, है ना, बिझनेसमधून उत्पन्न, बरोबर, त्यानंतर कॅपिटल गेनमधून उत्पन्न, आणि हा एक पार्ट आहे. तर या सर्व वेगवेगळ्या उत्पन्नाची गणना कशी केली जाते, टॅक्सेबल उत्पन्न कसं काढलं जातं, बरोबर, हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण अदर रिसोर्सेस मधलं टॅक्सेबल इन्कम जे आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते पाहणार आहोत. ठीक आहे. दिस हेड इन्क्लुड्स रेसिड्युअल इन्कम दॅट डज नॉट फॉल अंडर अदर हेड्स. यामध्ये एक प्रकार आढळतो जे की बाकी हेड्स ऑफ इन्कम मध्ये आढळत नाही, ते म्हणजे रेसिड्युअल इन्कम. ठीक आहे. एक्झाम्पल्स ऑफ इन्कम यामध्ये आता काय काय असतं बघा. इंटरेस्ट इन्कम, जे की फिक्स डिपॉझिटवर किंवा सेव्हिंग्स अकाउंटवर जो मिळतो तो इंटरेस्ट, याला कन्सिडर केला जातं अदर सोर्सेसमध्ये. ठीक आहे. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये. त्यानंतर डिव्हिडंट आहे, जो की टॅक्सेबल आहे 10,000च्या वरती. ठीक आहे. डिव्हिडंड जर तुम्हाला 10,000च्या वरती मिळत असेल तरच तो टॅक्सेबल आहे, अन्यथा नाही. गिफ्ट्स एक्सिडिंग 50,000 अनलेस एक्झेम्प्ट. ठीक आहे. फॅमिली पेन्शन असेल, लॉटरी विनिंग असेल, या सर्व गोष्टी आपल्याला यामध्ये कन्सिडर करावे लागतात. या सर्व गोष्टींना आपण इन्कम मध्ये कन्सिडर करतो अदर सोर्सेसच्या मध्ये. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जे काही इन्कम आहे, जे काही उत्पन्न आहे, ते कशा कशामध्ये येतं ते आपण अगोदरच पाहिलेलं आहे. आजच्या सेशन मध्ये आपण अदर सोर्सेसचं पाहणार आहोत. समजलं इथपर्यंत सर्वांना? हे सोपा भाग होता. पुढे बघा, आता एक्झाम्पल, डायरेक्टली एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल कसं आपण कॅल्क्युलेट करतो, बरोबर ना. कारण यामध्ये काही एवढं अवघड नाहीये. अदर सोर्सेसमध्ये जास्त काही नसतं, थोडं छोटं मोठं कॅल्क्युलेशन असतं. ठीक आहे. ते आपल्याला बघायचं आहे. पहिला एक्झाम्पल आहे इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट किंवा सेव्हिंग्स. ठीक आहे. फिक्स डिपॉझिट वरती मिळालेला तुम्हाला इंटरेस्ट आहे. फॉर एक्झाम्पल, माझंच नाव घ्या, निहाल. ठीक आहे. निहालला फिक्स डिपॉझिट वरती इंटरेस्ट मिळालेला आहे 1,50,000 रुपये. किती? 1,50,000 रुपये. सेव्हिंग अकाउंट वरती इंटरेस्ट मिळालेला आहे 20,000 रुपये. ठीक आहे. मग त्याचं टोटल इन्कम किती झालेलं आहे? एक फिक्स डिपॉझिटचा इंटरेस्ट आणि दुसरा सेव्हिंग अकाउंटचा इंटरेस्ट, म्हणजे 1,50,000 अधिक 20,000, टोटल 1,70,000 रुपये त्याचं टोटल इन्कम झालं अदर रिसोर्सेस मधून. ठीक आहे. आता यामध्ये काय होणार? डिडक्शन्स होणार. डिडक्शन अंडर सेक्शन 80 TTA. ठीक आहे. 10,000 फॉर सेव्हिंग इंटरेस्ट. आलं लक्षात?
टॅक्सेबल इन्कम 1,70,000 मायनस डिडक्शन अंडर सेक्शन 80 TTA 10,000. किती राहिलं मग? 1,60,000 तुमचं काय झालं हे टॅक्सेबल इन्कम. किती झालं? 1,60,000 रुपये टॅक्सेबल इन्कम. आलं लक्षात? खूप सोपं होतं ना? अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आहे. याच्यामध्येच आणखीन एक पहा आता, गिफ्ट रिसिव्ड म्हणजे तुम्हाला गिफ्ट मिळालेलं आहे, बरोबर ना? गिफ्ट मिळालेलं आहे तर त्यावरती कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. गिफ्ट फ्रॉम अ नॉन रिलेटिव्ह, आपल्या रिलेटिव्ह नसलेल्या व्यक्तीकडून जर मिळालेलं गिफ्ट आहे तर ते 1,00,000 रुपये आहे. ठीक आहे. यामध्ये नेहालला गिफ्ट मिळालेलं आहे 1,00,000 रुपये, जे की रिलेटिव्ह कडून मिळाले नाही, रिलेटिव्हच्या बाहेर जे आहेत. ठीक आहे. गिफ्ट फ्रॉम रिलेटिव्ह 50,000 रुपये आणि रिलेटिव्ह कडून जे मिळालेलं गिफ्ट आहे ते किती आहे? ते 50,000 रुपये आहे. ठीक आहे. नॉन रिलेटिव्ह आणि रिलेटिव्ह दोघांकडून टोटल 1,50,000 मिळालेलं आहे. गिफ्ट्स फ्रॉम रिलेटिव्ह आर फुल्ली एक्झेम्प्टेड. हा जो 50,000 गिफ्ट मिळालेला आहे तो पूर्णपणे एक्झेम्प्टेड आहे, याला कन्सिडर केलंच जात नाही. गिफ्ट्स एक्सिडिंग 50,000 फ्रॉम नॉन रिलेटिव्ह आर टॅक्सेबल अंडर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. क्लिअर? मग टॅक्सेबल गिफ्ट किती आहे? 1,00,000 रुपये आहे, बरोबर ना? पुढचा एक्झाम्पल आहे लॉटरी विनिंगचा. ठीक आहे. प्राइज मनी आहे 5,00,000 रुपये. राईट. टॅक्स ट्रीटमेंट यामध्ये कसे होणार? इन्कम फ्रॉम लॉटरी इज टॅक्स्ड ॲट फ्लॅट 30% विदाउट एनी डिडक्शन. ठीक आहे. टॅक्स पेएबल 5,00,000 इंटू 30% 1,50,000 होतात. ठीक आहे. सेस त्यामध्ये ॲड होणार 1,50,000वर 4% 6,000. मग टोटल टॅक्सेबल किती असणार आहे? 1,50,000 प्लस 6,000 1,56,000 रुपये तुमचा टोटल टॅक्स असणार आहे. इट्स नॉट टॅक्सेबल इन्कम, इट इज टॅक्स. ठीक आहे. हा लक्षात सोपं आहे ना? सेस 4% लागतो आपल्याला माहिती आहे ना. पेएबल टॅक्स किती असणार आहे? 30% असणार आहे. त्यामुळे यावरती आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 1,56,000 रुपये टोटल किती असणार आहे? टॅक्स असणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? आय होप तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे. बघा आणखीन एक घेऊया, गिफ्टच घेऊया, कारण गिफ्टमध्ये मे बी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे गिफ्टचं जरा आणखीन एक एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल ही. ठीक आहे. 6वा एक्झाम्पल आहे गिफ्ट रिसिव्ड वरती आहे. 2 गिफ्ट आहेत, एक नॉन रिलेटिव्ह आणि एक रिलेटिव्हचा. नॉन रिलेटिव्हचा आहे 90,000 रुपये आणि रिलेटिव्ह कडून मिळाले भावाकडून ब्रदरकडून 2,00,000 रुपये. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे रिलेटिव्ह कडून गिफ्ट मिळालं तर काय होणार आहे? फुल्ली एक्झेम्प्टेड आहे. यामध्ये कुठलाही कर आपल्याला द्यावा लागणार नाही, बरोबर ना? तर ते फुल्ली एक्झेम्प्टेड आहे. मग 2,00,000 रुपये या ठिकाणी गायब होऊन जातात. ठीक आहे. त्यानंतर गिफ्ट फ्रॉम नॉन रिलेटिव्ह आहे, ते 50,000 पेक्षा जास्त आहे का बघायचं आहे. हो, जास्त आहे. 50,000 पेक्षा जास्त आहे. किती आहे? 90,000. ठीक आहे. सो गिफ्ट फ्रॉम नॉन रिलेटिव्ह एक्सिडिंग 50,000 आर टॅक्सेबल अंडर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, बरोबर ना? आपलं टॅक्सेबल गिफ्ट किती आहे? 90,000 रुपये, जे की नॉन रिलेटिव्ह कडून आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती टॅक्स जे आहे तो लागणार आहे. क्लिअर? मग टॅक्स कॅल्क्युलेशन बघा. आता याच्यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतोय. अज्युम टोटल टॅक्सेबल इन्कम इन्क्लुडिंग द गिफ्ट्स 4,90,000 रुपये आहे. ठीक आहे. मग टॅक्सेबल इन्कम ब्रेकअप करायचं आपल्याला. जसं की 4,00,000 रुपये रेग्युलर इन्कम आहे आणि 90,000 रुपये टॅक्सेबल गिफ्ट आहे. ठीक आहे. त्यामधून आपल्याला ॲज पर स्लॅब, टॅक्स स्लॅब जो आहे त्याच्यानुसार 4,90,000 जर इन्कम असेल है ना, इन्कम अप टू 3,00,000 रुपीज नो टॅक्स आहे, बरोबर ना? 3,01,000 ते 4,90,000 पर्यंत आपल्याला 5% तर द्यावं लागेल. सो त्याच्यावरती आपल्याला 1,90,000 जो आहे टोटल त्याच्यावरती आपल्याला द्यावा लागतो 5%. मग 1,90,000 वरती 5% दिला तर आपल्याला 9,500 रुपये काय असणार आहे? हे असणार आहे आपलं टॅक्स. कळलं कसं झालं? एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. आता याच्यामध्ये जे 90,000 रुपये टॅक्सेबल गिफ्ट आहे ना, 90,000 रुपये टॅक्स स्लॅबनुसार जर म्हटलं तर 3,00,000 पर्यंत काही नाहीये है ना, तर त्याला टॅक्स लागेल का? नाहीच लागणार है ना. मग आता समजा फॉर एक्झाम्पल 4,90,000 रुपये टोटल इन्कम आहे गिफ्ट सोबत. ठीक आहे. त्यामध्ये 4,00,000 रुपये रेग्युलर इन्कम आहे आणि 90,000 रुपये टॅक्सेबल गिफ्ट आहे, बरोबर ना?
जसं की 90,000 रुपये नुसतंच असेल तर काही नाही, पण टोटल इन्कममध्ये कन्सिडर केल्यानंतर 90,000 आपलं गिफ्ट दिसतं ना, टॅक्सेबल गिफ्ट, बरोबर ना. त्यामुळे 4,90,000 असं आपलं टोटल इन्कम असणार आहे. टोटल इन्कमनुसार आपण काय करणार आहे, टॅक्स जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणजेच इन्कम टॅक्स स्लॅबनुसार 4,90,000 आहे, बरोबर ना. 4,90,000 मध्ये 3 लाखापर्यंत एक्झेम्प्टेड आहे, 3 लाखापर्यंत करमुक्त आहे. 3 लाखाच्या वर किती राहिला आता, 4,90,000. बघा या ठिकाणी 4,90,000 मायनस 3 लाख आपण केलं है ना, तर किती उरतील, 1,90,000 उरणार, बरोबर ना. मग याच्यावरतीच आपल्याला टॅक्स द्यावा लागणार. मग 5 लाखापर्यंत बघा, 3,01,000 पासून ते 5 लाखापर्यंत 5% असतो, है ना, बरोबर ना. 3 लाखाच्या वर 5 लाखापर्यंत किती होते, 1,90,000 होते. 1,90,000 वर 5% जर आपण काढले है ना, तर 9,500 उरतात. 9,500 आपलं टोटल येतं. तर 9,500 झाले, 9,500 आपलं टोटल टॅक्स आपल्याला भरावा लागणार. क्लिअर, समजलं सर्वांना. सो अशा प्रकारे आपण टॅक्स कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपल्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये सुद्धा मोस्ट ऑफ द गिफ्ट जे आहे ते जास्त हायलाइटेड आहे, ठीक आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी, आणि जशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे त्याच पद्धतीने करायचं, कारण यामध्ये कुठलेही अवघड असं मला वाटत नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे.